प्रणाम. मला खरं म्हणजे हे बोलत असताना वाईट वाटतंय. वाईट अशा करता वाटतंय की मी उघडपणे महायुतीचा समर्थक आहे. शिंदे, फडणवीस, अजितदादा यांची जी महायुती आहे ती जिंकावी असं मला मनापासून वाटतं. आणि नुसती जिंकावी असं नाही, तर घवघवीत यश तिला मिळावं. म्हणजे ज्याप्रमाणे अमित शहा म्हणाले तसं ते 41 वगैरेच्या आसपास जर मिळालं फारच चांगलं. फडणवीस दावा करतायत तसं ते 45 मिळालं अतिउत्तम. निदान माझ्या अंदाजाप्रमाणे आता जे होतं असं मी म्हणतोय, कारण आता परिस्थिती फार झपाट्याने बदलतीये आणि ती महायुतीला प्रतिकूल होतीये असं मला वाटतं. 37 जरी मिळाल्या तरी देखील चांगले आहेत. पण काल एक सर्व्हे आलाय आणि थोडा मला तो निपक्षपाती वाटला, कारण त्यांनी नुसतं असं नाही दिलंय की दोघांनाही 25-23 अशा जागा मिळतील. म्हणजे 48 त्यांनी वर्गीकरण हे 25-23 केलं आणि त्यात 25 महाआघाडीला दाखवले. ते धक्कादायक आहेच, पण मला असं वाटतं की महायुती दर दिवशी आतून कुठेतरी विस्कळीत होते, आतून कुठेतरी एकमेकाला दुखावतायत. आणि स्थिती अशी दिसते मला की महायुती पण आतून त्यांचे मनभेद वाढत चाललेत. मतभेद तर आहेतच, पण मनभेद देखील वाढत चाललेत. आणि महायुतीत आहेत तसेच मतभेद मनभेद हे महाआघाडीत देखील आहेत. इकडे संजय राऊत कारणीभूत ठरतोय. उद्धवनी मुग गिळून गप्प बसलाय की काय वाईटपणा घ्यायचा तो संजयला घेऊ दे, आणि इकडे पण असं दिसतंय की काय वाईटपणा घ्यायचा आहे तो फडणवीसांना घेऊ द्या असं म्हणून बाकीचे जे भाजपचे नेते आहेत ते गप्प आहेत. तेही शिंदे गटाला कुठे सुनवायला जात नाहीये. शिंदे गटाच्या सीट्स नाही या नाही याच, या नाही याच, किंवा एवढ्याच अशा तऱ्हेची भाषा करत नाहीये. पण फडणवीस करतायत आणि त्याच्यामुळे आता सगळ्या गटांशी तुम्ही जेव्हा संबंध ठेवत असतात, अजितदादा गटाचे नाहीये माझा हे, त्यामुळे तिथले फार आतले सुगावे मला फारसे लागत नाहीत. जितेंद्र जर तिकडे असतं तर मला मिळाले असते, पण ते तो पवारांबरोबर आहे त्यामुळे तिथे मिळत नाही. संजयकडून थोडे मिळतात काही इकडले, पण एकूण असं दिसतंय की सगळेच एकमेकांवर नाराज आहेत. महायुतीचे लोक पण एकमेकांवर नाराज आहेत. अजितदादांना पण वाटतंय की आपल्या हक्काच्या सीट्स घेत आहेत, त्यांना हक्क वाटतोय तो. एकनाथ शिंदेमध्ये तर आता अशी स्थिती आलेली आहे की तुम्ही इतकं पडतं घेऊ नका, इतकं नरम घेऊ नका. काल मी एक व्हिडिओ बनवला होता की फडणवीस आणि शिंदेचं फाटलं. त्याच्यावर मला व्हॉट्सअप येतात. कालचे व्हॉट्सअप मी बघितले पण मुद्दाम की काय प्रतिक्रिया लोकांच्या आल्या त्याच्याबद्दल, फाटलं या शब्दाबद्दल. तर बहुतेकांनी अशी भावना व्यक्त केली की नका असं म्हणू. त्याचं कारण आता आम्हाला एवढी एकच आशा आहे की शिंदे आणि फडणवीस मिळून हा महायुतीला कुठेतरी 40च्या आसपास जागा मिळवून देतील आणि 8-10 वरच यांची महाआघाडीची वाटचाल थांबेल. जर तुम्ही असं म्हणालात की त्यांच्यातच काहीतरी फाटाफूट झाली आहे तर मग काही आशाच नाही. आतापर्यंत ते दोघं जण एकमेकाशी समजूतदारपणे वागत आले, एकमेकाला सांभाळून घेत आले. असं असताना अचानक फाटलं असा शब्द तुम्ही वापरला, तो आम्हाला जरा जिव्हारी लागला. पण ठीक आहे, थोडंसं त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की मला त्याच्या गांभीर्याची जाणीव करून द्यायची होती लोकांना, की फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये जे मनभेद आणि मतभेद निर्माण होत आहेत जागा वाटपावरून ते तीव्र आहेत.
आणि कुठेतरी त्याचं पर्यावसान, जसं मी काल बोलताना म्हटलं की ते डोंबिवलीचे लोक जे होते, ज्यांनी श्रीकांत शिंदे यांना सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली आणि टीव्हीच्या चॅनल्सकडे पाहून ते बायका आणि ते पुरुष ज्या पद्धतीने आसुरी पद्धतीने हसत होते ते आक्षेपार्ह होतं. खरं म्हणजे ते फडणवीसांच्या पठडीत बसणारं नव्हतं आणि विदिन 5 मिनिट्स काही घटना अशा घडल्या की ज्या लोकांसमोर आल्या नाही आहेत, पण फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक चकमक पण झाली. म्हणजे मी फाटला हा शब्द वापरला, तो कदाचित तुम्हाला नाही पटला, सोडून द्या, पण थोडस त्यांची चकमक झाली की ज्या वेळेला हा व्हिडिओ आला की त्या निर्लज्जपणे आणि निर्दयपणे कसे आपण एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने नाही आहोत हे सांगताना विकट हास्य, नाही ते त्या प्रकारचं हास्य होतं, विकट असं म्हणतात तसं. आणि 5व्या मिनिटाला फडणवीसांनी जाहीर केलं की कल्याण डोंबिवलीमधून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील 100%. याबाबत चर्चा नाही. त्यांना त्यांनी थोबाडीत मारले जे असे विकट हास्य करत होते त्यांना, पण त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्यांना पक्षातून काढायला पाहिजे होतं. की पक्षाची म्हणून काही लाईन आहे ना, पक्षाने म्हणून काही निर्णय घेतलेले त्याच्या विरुद्ध तुम्ही कसे सभा घेता आणि त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना सपोर्ट करणार नाही म्हणता, त्यांच्यावर कारवाई करा. ती कारवाई केली असती तर हा जो आज यांनी सांगितलं ना आज शिरसाटांनी की आमच्या सगळ्या आमदारांचं म्हणणं असं पडलं की आता फार इतके त्यागाच्या ह्याच्यामध्ये वाहवत जाऊ नका भाजप पुढे, असं त्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं की फार झालं आता, ते सांगतायत, डिक्टेट करतायत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इतर बोलत नसल्यामुळे राग जो आहे तो फडणवीसांच्यावर केंद्रित होतोय की फडणवीस करायला लावतात, फडणवीस दबाव आणतात, फडणवीस दर्पण आणतात, फडणवीस न्याय हक्काच्या आमच्या ज्या जागा आहेत ज्या मागच्या वेळेला शिवसेनेने जिंकल्या होत्या त्या पण तुम्ही आम्हाला देत नाही या, अशा तऱ्हेचं एक वैफल्य आणि संताप हा शिंदे गटाच्या लोकांमध्ये दिसतोय आणि तो फडणवीसांना घातक आहे. फडणवीसांची आतापर्यंतची इमेज काय होती? फडणवीस हे, मी देखील त्यांना मित्र म्हणतो, शिंदेना मित्र म्हणतो, त्यांच्याबद्दल मला आस्था, आपुलकी, प्रेम, आदर हे सगळं आहे, दोघांबद्दलही आहे. शिंदेबद्दल थोडं जास्त आहे, पण कारण ते आमच्या गावातले आहेत आणि आधीपासून त्यांचा संबंध आहे. पण फडणवीसांना देखील आपण चाणक्य म्हणत होतो. चाणक्याने असं दुखावून आणि जे आपले समर्थक आहेत, हितचिंतक आहेत, ज्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे, त्यांना असं पायदळी तुडवल्यासारखं त्यांच्या भावनांना ठेच पोचेल असं कधी वागले नव्हते. त्यामुळे फडणवीसांना मी खरं म्हणजे सांगेन की तुम्हाला का बरं न्याय वाटत नाहीये? तुम्ही घेताना तर त्यांना का घेतलं? त्यांच्याबरोबर 13 खासदार आहेत, 40 आमदार आहेत, अपक्ष आहेत, याच्यामुळे घेतलं. मग आता एकाएकी तुम्हाला असं का वाटायला लागलं की त्यांची योग्यता, पात्रता, क्षमता एवढ्या जागा निवडून आणण्याची नाहीये आणि त्यांना दिलेल्या जागा पडतील असं एकाएकी वाटायला लागलं? कारण तुमच्यावर दबाव आला. मग हा दबाव कुठून आला? महाराष्ट्रात तर फडणवीस तुमच्यावर दबाव आणू शकेल असा एकही व्यक्ती नाही. मग मोदी शहांकडून किंवा शहांकडून आला का दबाव की तुम्ही यांना रेटा, त्यांना तुम्ही दाबा, त्यांना तुम्ही एवढ्याच जागा द्या आणि तेवढ्या जागांवर त्यांना रोखून ठेवा, त्यांना जागा द्यायच्या नाहीयेत, असं काही त्यांच्याकडून आलं का? पण मग तुम्ही समजावून सांगायला पाहिजे होतं. कोणाला समजावून सांगायला पाहिजे होतं? तुम्ही शहांना समजावून सांगायला पाहिजे की ते 13 जागा खासदारकीच्या विद्यमान घेऊन आलेले आहेत, त्यांना निदान 13 तर आपण दिल्या पाहिजेत. तो त्यांचा न्याय्य हक्क आहे. त्यांच्यामध्ये जर उद्या असंतोष निर्माण झाला तर आपण शिंद्यांचं जे एक अबाधित असं ध्रुव ताऱ्यासारखं आढळ स्थान आहे त्यालाही धक्का पोचू. जर आमदारांना आता वाटलं नाही की हे आपल्याला शिंदे न्याय देऊ शकतात, आपल्याला हव्या त्या जागा देऊ शकतात, हे भाजपपुढे झुकत नाहीत, फडणवीसांपुढे झुकत नाहीत, किंवा उलट वाटलं की झुकतात,
तर शिंदेच्या पाठीमागे आज जो समूह तुम्हाला दिसतोय तो विधानसभा निवडणुकीपर्यंत राहणार पण नाही. तुम्ही शिंदेना अडचणीत आणताय. अजितदादांबद्दल मी फार बोलत नाही, कारण मुळातच त्यांची ताकद ही फारशी नाहीच आहे. त्यामुळे मुळातच 2 खासदार ज्यांचे आहेत त्यांना तुम्ही फार हे करावं असं नाही, पण यांची 13 आहेत ना. आणि शिवसेना म्हणजे काय याचा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आणि सभाध्यक्षांनी दिलेला निकाल हा जर त्यांच्या बाजूने आहे, तर तुम्ही खरी शिवसेना ती आहे हे मान्य करा ना. तिकडे महाआघाडीमध्ये ते 22-23 जागा देत आहेत, त्याची तुलना होणार ना. शिंदे अडचणीत येणार. मला असं वाटतं की ऍक्च्युली हा विषय मी वेगळा घेणार होतो की फडणवीस का वाईटपणा घेत आहेत एवढा, त्यांनी घ्यायला नको. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचे हितसंबंध जपणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण असं असताना तुम्ही एकनाथ शिंदेवर अन्याय करू नका आणि त्यांना त्यांच्या गटापासून सोडू पण नका. मला हेच सांगायचं होतं आणि त्यांचं ऐक्य अबाधित राहावं. त्यांचं फाटलं बिटलं असे शब्द वाचण्याची वेळ येऊ नये. त्या दोघांचं ऐक्य अबाधित राहिलं तरच विधानसभेला तुम्हाला निश्चित बहुमत मिळेल. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.